जर या मान्सूनमध्ये ट्रिप प्लॅन करत असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे. या व्हिडिओमध्ये मी चाललो आहे भारताच्या कॉफी कॅपिटलला म्हणजेच कुर्गला. मी माझी जर्नी सुरू केली पनवेलमधून. सुंदर व्ह्यूज एन्जॉय करत आम्ही दुसऱ्या दिवशी सकाळी मंगलोरमध्ये पोहोचलो. इथे पोहोचल्यानंतर आम्ही सगळ्यात आधी लक्ष्मी निवास केटी हॉटेल इथे जबरदस्त ब्रेकफास्ट केला. इथला तुप्पा डोसा आणि फिल्टर कॉफी माझी अजूनही फेवरेट आहे. त्यानंतर आमचा प्रवास सुरू झाला कुर्गच्या दिशेने. हिरवागार निसर्ग, धुके आणि भन्नाट व्ह्यूज अनुभवत आम्ही पोहोचलो मदिकेरीमध्ये. मदिकेरीमध्ये आम्ही होमस्टेमध्ये राहिलो. थोडा वेळ होमस्टेमध्ये रिलॅक्स होऊन आम्ही निघालो ॲबे फॉल्सच्या दिशेने. इथे सुंदर असा अनुभव घेतल्यानंतर आम्ही पोहोचलो मंडलपट्टी येथे. मंडलपट्टी हे ठिकाण ऑफ रोड ॲडव्हेंचर, जीप राईड आणि टॉपवरून दिसणारा क्लाउडी व्ह्यूसाठी एकदम प्रसिद्ध आहे. या सुंदर निसर्गामध्ये वेळ घालवल्यानंतर आम्ही पोहोचलो राजा सीट पॉईंटच्या इथे. हवामान क्लिअर असेल तर इथून तुम्हाला गोल्डन सनसेट पाहायला मिळतो, नाहीतर तुम्हाला धुक्यामधून सुद्धा सुंदर व्ह्यूज पाहायला मिळतील. दुसऱ्या दिवशी सकाळी आम्ही चिखलीहोले रिझर्वायर इथे पोहोचलो. इथला परिसर अतिशय शांत आहे. युनिक स्पिलवे हा पर्यटकांसाठी आकर्षक आहे. नामद्रोलिंग मॉनेस्ट्री म्हणजेच गोल्डन टेम्पल इथे पोहोचलो. इतकं शांत वातावरण, पॉझिटिव्ह वाईब्स आणि सुंदर आर्किटेक्चर, मनाला एकदम शांती मिळते. यानंतर आम्ही पोहोचलो दुबारे एलिफंट कॅम्पच्या इथे. हत्तींना जवळून पाहण्याचा, त्यांच्यासोबत वेळ घालवण्याचा हा माझा पहिलाच अनुभव होता आणि तोही खूप खास होता. नंतर संध्याकाळच्या वेळेला मदिकेरीमध्ये लोकल कॉफी कॅफे एक्सप्लोर केले. तिसऱ्या दिवसाची सुरुवात ओंकारेश्वरा टेम्पलमधून झाली. मंदिर पाहिल्यानंतर आम्ही निघालो कॉफी प्लांटेशन टूरसाठी. कॉफीचा इतिहास, प्रक्रिया आणि ताज्या कॉफीचा अनुभव आम्ही इथे घेतला. शेवटी मदिकेरी फोर्ट आणि लोकल मार्केटमध्ये शॉपिंग करून आम्ही परतीच्या प्रवासाला सुरुवात केली.